खलनायक एक प्रेमकथा। लेखक प्रिया उंबरकर। वाचक स्वर सिद्धी गायकर। तपस्या नुकतीच सम्राटला भेटून बाहेर आली होती आणि शौर्य समोर बसली होती. मिळाली तपस्या तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं? हो, काही मिळाली आहेत, पण काही अजूनही अनुत्तरित आहेत. मग कोणती प्रश्न अनुत्तरित आहेत? आहेत काही जी मी सध्या तरी तुला सांगू शकत नाही. बरं मला सांग शौर्य, एखाद्या व्यक्तीवर जर स्मगलिंग आणि मर्डरचे चार्जेस लागले तर त्या व्यक्तीला किती वर्षांची शिक्षा होऊ शकते? हे बघ तपस्या, मर्डरसाठी फाशी किंवा जन्मठेप आणि स्मगलिंगसाठी निदान 7 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा तरी आरामात होते. स्मगलिंगचे चार्जेस ऑलरेडी आहेत त्याच्यावर, आणि आशिषच्या मर्डरचे मी आज लावणार आहे. त्याची त्या भास्कर सोबत बरीच गहरी दुश्मनी आहे आणि त्यातच त्यांनी एकमेकांची बरीच माणसं मारलीत. पण जोपर्यंत कोणी केस फाईल करत नाही तोपर्यंत तरी ते चार्जेस त्याच्यावर लागू शकत नाहीत. भास्कर पण त्याच्यासारखाच एक गुंड आहे, त्यामुळे ते किती जरी एकमेकांवर खार खाऊन असले ना तरी एकमेकांच्या विरोधात कधीही कंप्लेंट करणार नाहीत. पण स्मगलिंगचा गुन्हा ऑलरेडी त्याच्यावर दाखल आहे आणि आशिष आणि हवलदार शिर्के या दोघांचा मृत्यू ज्या ऍक्सिडेंटमध्ये झाला त्याविरुद्धचे सगळे पुरावे माझ्याकडे आधीच आहेत, ज्याने मी हे सगळं सम्राटनेच घडवून आणलं होतं ते सिद्ध करू शकतो. बट आधी एकदा या केसबद्दल मला त्याच्याशी बोलायचंय. जर त्याने स्वतःहून त्याच्या तोंडाने कबूल केलं तर मला जास्त काही एफर्ट्स घ्यायची गरज पडणार नाही आणि कोर्टात पण केस जास्त दिवस चालणार नाही. 1-2 तारखेतच काय तो सोक्षमोक्ष लागून जाईल. शौर्याच्या बोलण्यावर तपस्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. तपस्या, तू का वाईट वाटून घेतेस? तुला चांगलंच माहितीये की तो कधीही स्वतःला सरेंडर करणार नाही. तिचं दुसरं मन म्हणालं. एनिवेज, इन्स्पेक्टर राहुल त्याच्या केबिन मध्ये तुझी वाट बघतोय. तुला त्याला भेटायचं होतं ना? त्याला जाऊन भेटून घे. आणि तपस्या, जे काही डिस्कस करायचं असेल ते मन मोकळेपणाने कर. तो पण एक खूप चांगला इन्स्पेक्टर आहे. तिने फक्त हुंकार भरला आणि ती इन्स्पेक्टर राहुलच्या केबिन मध्ये गेली. बराच वेळ ती राहुल सोबत केस संबंधित डिस्कशन करत होती. जेव्हा तिचं सगळं काम झालं तशी ती घरी निघून गेली. घरी यायला तिला दुपार झाली होती. तिने तिच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला. आणि आत आली. सई कॉलेजला जाते आणि गिरीश ऑफिसला जातात हे तिला माहित होतं. त्यामुळे आल्या आल्याच तिने पर्स सोफ्यावर फेकली आणि डोकं गच्च पकडून बसली. आपण जे काही करतोय ते चूक की बरोबर तेच तिला कळत नव्हतं. पण जे तिचं मन तिला सांगत होतं तेच ती करत होती. विचार करून करून तिचा घसा कोरडा पडला होता. तशी ती उठली आणि पाणी पिण्यासाठी किचन मध्ये आली.
तर फ्रीज जवळच ओट्यावर तिला एक लेटर दिसलं, जे एका डब्याखाली ठेवलं होतं. तिने ते लेटर हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. डब्यात तुझ्यासाठी जेवण भरून ठेवलंय, ते खाऊन घेशील. आणि हो, आजवर तुझा बाबा तुझ्यासोबत जे काही वागला त्याबद्दल सॉरी. तुझं गेलेलं बालपण आणि रेखाला तर मी परत आणू शकत नाही, पण इथून पुढे एक चांगला बाप नक्कीच होण्याचा प्रयत्न करेन. तिने ते लेटर वाचलं तशी तिला अजूनच चीड आली. आधीच ती सम्राटमुळे वैतागली होती, त्यात ते लेटर वाचून भूतकाळातल्या अजून आठवणी वर आल्या. तसं तिने रागातच ते लेटर चुरघळलं आणि तिथल्या कचरा पेटीत फेकून दिलं. फ्रीज मधून बॉटल घेत ती बाहेर गेली आणि एका दमातच तिने सगळी बॉटल खाली केली. सध्या विचारांचं थैमान तिच्या डोक्यात सुरू होतं, त्यामुळे ती भयंकर स्ट्रेसमध्ये होती. इकडे पोलीस स्टेशनमध्ये सम्राट भिंतीला टेकून उभा होता. तपस्या जे काही बोलली त्याचा विचार करत होता. तितक्यात जेलचा लोखंडी दरवाजा उघडल्याचा आवाज आला. तसं त्याने त्या दिशेला वळून पाहिलं तर शौर्य आत आला होता. कसे आहात मिस्टर खानविलकर? अजून तरी बराच आहे. 2 दिवस जेलमध्ये राहण्याचा तुझा निर्णय आवडला मला. सवय करून घे, कारण तुझं पुढचं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे. दिवसा अशी स्वप्न पाहणं सोडून द्या इन्स्पेक्टर. स्वप्न पाहणं तुम्ही सोडा मिस्टर खानविलकर. तुमच्यावर मर्डरचे पण चार्जेस लावणार आहे मी. तशा सम्राटच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तो जेलमध्ये फक्त तपस्याला किडनॅप करून तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केल्याच्या आरोपाखाली आला होता आणि बाकी कुणातही हिंमतही नव्हती त्याच्या विरुद्ध मर्डरची केस करायची. मग शौर्य नक्की कोणत्या मर्डर केस बद्दल बोलतोय तेच त्याला समजत नव्हतं. मर्डर केस? कोणाची मर्डर केस? मी कोणालाही मारलेला नाहीये. तसं तर तू खूप जणांना मारलेस आणि हे मला चांगलंच माहितीये, पण त्या एकाही मर्डरची कंप्लेंट आजपर्यंत आमच्याकडे आलेली नाहीये. मग तू कोणत्या मर्डर केस बद्दल बोलतोयस? मिस्टर खानविलकर, इन्स्पेक्टर आशिष सुर्वे आणि हवलदार शिर्के अशा 2 मर्डरचे चार्जेस आहेत तुझ्यावर. तसा सम्राट शॉक झाला. व्हॉट रबिश! मी का मारेन त्यांना? मी कुणालाही मारलेला नाहीये. नीट आठवा मिस्टर खानविलकर, तुमचा स्मगलिंगचा माल ज्यावर त्याने रेड पाडली होती आणि तुझा माल पकडला गेला त्याचा राग मनात ठेवून तू त्याला मारण्याची सुपारी दिलीस. त्याचा ऍक्सिडेंट घडवून आणलास आणि त्याच ऍक्सिडेंटमध्ये तो आणि इन्स्पेक्टर शिर्के दोघेही मरण पावले. मरणापूर्वी त्याने तुझं नाव घेतलं होतं आणि ज्या माणसांना तू सुपारी दिली होतीस त्यांना पण मी ताब्यात घेतलंय. त्यांच्या जबान्या आहेत ऑलरेडी माझ्याकडे. एवढंच नाही तर जो माल त्यावेळी पकडला होता त्यातल्या तुझ्याच माणसांनी पण हे कबूल केलंय की तो माल तुझाच होता.
आणि त्या ट्रक ड्रायव्हरलाही मी ताब्यात घेतलंय. त्याने सुद्धा कबूल केलंय की तो ऍक्सिडेंट करण्यासाठी तू त्याला 5 लाख रुपये दिले होतेस. थोडक्यात माझ्याकडे ते सगळे पुरावे आहेत ज्यावरून तो ऍक्सिडेंट तू घडवून आणला होतास हे सिद्ध होतं. हे बघ इन्स्पेक्टर, ज्या गोष्टी मी केल्या आहेत ना त्या मी कबूल करतो. हो, मी कबूल करतो की मी बऱ्याच ठिकाणी स्मगलिंगचा माल सप्लाय करतो. पण जे काही आता तू बोललायस ना त्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाहीये. तपस्याला मिळवण्यासाठी तू आता माझ्यावर खोटे आरोप लावू नकोस. नाहीतर जेव्हा मी इथून बाहेर पडेन ना तेव्हा त्या आशिषच्या केसचं माहित नाही, पण तुझ्या मर्डरचे चार्जेस मी स्वखुशीने लावून घेईन माझ्यावर. सगळ्यात पहिली गोष्ट खानविलकर, की मी तुझ्यासारखा हरामी नाहीये एखाद्या मुलीवर जबरदस्ती करायला किंवा तिला मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जायला. मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय. आणि माझ्याकडे असे एक नाही तर बरेच पुरावे आहेत जे कोर्टात तुला खुनी सिद्ध करू शकतात. मला एक सांग इन्स्पेक्टर, या आशिष सोबत तुझा काही संबंध तर नाहीये ना? आहे ना, खूप क्लोज संबंध आहे. मावस भाऊ होता तो माझा, ज्याला तू मारलंस. बट डोंट वरी, ते बदला बदला खेळण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी ते कधी करणारही नाही, कारण मी माझ्या वर्दीची प्रामाणिक आहे. कायद्याचे जे काही नियम होते त्यांचं पालन करूनच मी तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे गोळा केलेत. हा, फक्त राग तुझ्या बाबतीत थोडा जास्त आहे जे मी नाकारत नाही, पण त्या रागाचा आणि या केसचा काहीही संबंध नाही. जे कृत्य तू केलंयस त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार, ते पण कायद्याने. शौर्य त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. तसं सम्राटने स्वतःच्या केसातून हात फिरवला. ओ गॉड, मी पण कोणत्या मूर्खाला समजवतोय? हे बाबा, मराठी कळतं ना तुला? मी एकदा सांगितलं ना की मी तुझ्या त्या भावाला आणि त्या हवलदाराला मारलेलं नाहीये, आणि मला आजपर्यंत हे करायची गरज सुद्धा पडली नाही, कारण तुझ्याच कायद्याचे बरेच रक्षक माझे तळवे चाटतात. म्हणून तर आजपर्यंत तुझा हा कायदा माझं घंटा काही उखाडू शकला नाही. जे मी करतो ना ते मी छातीत ठोकपणे बोलतो, आणि जे केलेलं नाहीये ते मी कधी मान्यच करणार नाही. खरं तर 2 दिवस मी इथून निघणार नव्हतो, पण आता वेळ आलीये इथून बाहेर पडायची. जा, माझ्या वकिलाला बोलव. सम्राट आता वैतागला होता. त्याला त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आलं होतं. कोणीतरी आपल्याला मुद्दाम या सगळ्यात गोवण्याचा प्रयत्न करतंय हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे आता वेळ घालवून उपयोग नव्हता. त्याला सुद्धा कामाला लागणं गरजेचं होतं. मिस्टर खानविलकर, वकील बोलवला ना तरी तू फक्त जामिनावर सुटशील, या केसमधून नाही. कोर्टात तर तुला आता उभं राहावंच लागणार. हे बाबा, तुला हा काय पिक्चर वाटतोय असे मोठे मोठे डायलॉग्स मारायला? आणि तू काय मला कोर्टात शिक्षा मिळवून देणार? त्याआधीच मी हे प्रूव्ह करून दाखवेन की मी काहीही केलेलं नाही. जे पुरावे मी आणेन ना त्यापुढे तुझे ते फडतूस पुरावे कोर्ट एक्सेप्ट सुद्धा करणार नाही. हे चॅलेंज आहे या सम्राटचं. तू तुझी पोलीस फोर्स कामाला लाव आणि मी माझी माणसं कामाला लावतो. बघू कोण खरा गुन्हेगार लवकरात लवकर शोधतं ते.
सम्राटने सरळ त्याला चॅलेंज दिलं. विल सी मिस्टर खानविलकर. एवढं बोलत शौर्य तिथून निघून गेला. तसं सम्राटने खूप रागात तिथल्या भिंतीवर हात मारला. साला, जेव्हा जेव्हा मी चांगला माणूस बनायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा तेव्हा हे जग मला वाईट बनायला भाग पाडतं. एक ती तपस्या म्हणे तू माझ्या आईला मारलं, आणि आता हा शौर्य म्हणे तू माझ्या भावाला मारलं. अरे काय मस्करी चालू आहे का इथे? बट तो इन्स्पेक्टर खोटं का बोलेल? त्याच्याकडे तसे प्रूफ असल्याशिवाय तो इतकं तोंड फाडून बोलणार नाही. नक्कीच कोणीतरी माझ्या विरुद्ध मोठा गेम प्लॅन केलाय. पण कोण? नक्की कोण आहे जो या शौर्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर निशाणा साधायचा प्रयत्न करतोय? सम्राट इकडून तिकडे फेऱ्या मारत स्वतःशीच बडबडत होता.